जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरावाडी येथे नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न। इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील एम्पथी फाउंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून साकारलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नव्याने बांधलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी शनिवारी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले। या सोहळ्याला गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सरपंच संगीताताई अरुण घोरपडे, उपसरपंच श्रीमती द्रौपदाबाई चौरे, मुख्याध्यापक श्री रामदास कवटे सर तसेच शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक चांगल्या सुविधा मिळणार असून शिक्षणाचा दर्जाही सुधारेल असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले। उद्घाटन सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सादर केली। परिषद प्राथमिक शाळा भंडारदरावाडी आज जिल्हा परिषद शाळा भंडारदरावाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक गेली 1 वर्षापासून ह्या शाळेचं बांधकाम सुरू होतं। एम्पथी फाउंडेशन आणि लायन्स क्लब तसेच आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार माणिकरावजी कोकाटे कृषी मंत्री यांच्या अथक सहाय्यातून ही इमारत उभी राहिलेली। या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत विद्यार्थी आहे। आजचा शाळेचा पट 250 असून भविष्य काळामध्ये या शाळेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा करून देतील असे नामदारांनी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक रामदासजी कवटे सर मी सर्वांचा आभार मानतो आणि त्यांनाही भविष्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी आज असा भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा झाला। या ठिकाणी जी शाळा होती अतिशय दयनीय अवस्था होती आणि या ठिकाणी जे एम्पथी फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांनी मदत करून आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी जे अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी दिली आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की ज्या गोरगरिबांचे जे मुलं आहेत या ठिकाणी त्यांच्यासाठी हे भौतिक सुविधा या ठिकाणी प्राप्त करून दिल्याबद्दल मी आपल्या केंद्र प्रमुख पिंपळगाव डुकरा यांच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। माझे नाव नारायण वाळू गांजे, तंत्रस्नेही शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरावाडी। आज एम्पथी फाउंडेशन यांच्या मार्फत नवीन इमारत जी साकारलेली आहे त्याचं उद्घाटन आज शनिवार दिनांक 15 मार्च 2025 रोजी या ठिकाणी माननीय मंत्री कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। या उद्घाटनासाठी सर्व ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी हे सर्व उपस्थित होते। तसेच हा जो कार्यक्रम झाला हा अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। त्यानंतर आमच्या या शाळेमध्ये एम्पथी फाउंडेशनने बांधून दिलेले 9 इमारत खोल्या आहेत। त्यानंतर एक संगणक कक्ष आहे, मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत। त्यानंतर दिव्यांगांसाठी एक स्वतंत्र स्वच्छतागृह बांधलेलं आहे। असे एकंदरीत ही आमची इमारत एम्पथी फाउंडेशन यांनी बांधून दिलेली आहे। त्यांचा आम्ही या इमारतीचा सदुपयोग मुलांच्या सर्व सुखसुविधा तसंच त्यांची गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच आमचे केंद्रप्रमुख साहेब हे सर्व मिळून आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। मी संगीता अरुण घोरपडे, सरपंच बोलते। आज जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन कोकाटे साहेब यांच्या हस्ते झाले। त्यांनी शाळेसाठी संगणक, डिजिटल अशा सोयी उपलब्ध करून दिल्या, याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते। आज मला अतिशय आनंद होतो की नेहमीप्रमाणे एम्पथी फाउंडेशनने एक दर्जेदार अशी सुविधा शाळेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिली। त्यांची ख्याती आहे, त्यांचा विश्वास आहे, त्यांचं नाव आहे, त्यांचा ब्रँड आहे। एम्पथी फाउंडेशन म्हटलं की आपल्याला वळून बघावं लागत नाही, कामावर चक्कर मारण्याची गरज पडत नाही।
त्यांच्या क्वालिटी, त्यांचा दर्जा, त्यांचं प्लॅनिंग, त्यांचे ठेकेदार, त्यांचे इंजिनियर्स हे अत्यंत उत्कृष्ट असं काम या ठिकाणी उभं करतात. हा मला स्वतःला फार मोठा अनुभव आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खर्च केलेला आहे. इतर अनेक उपक्रमही ते राबवत असतात आणि लायन्स क्लब मुंबईच्या माध्यमातून या भागामध्ये ही सगळी मंडळी राहते. त्यामुळे प्राधान्याने आणि प्रामुख्याने आदिवासी बांधवांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी मी त्यांच्याकडे आग्रही आहे आणि त्यांनी पण मला शब्द दिलेला आहे की मी यासाठी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी मदत करायला तयार आहे. मी CSRच्या अंतर्गत किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या अंतर्गत जेवढा निधी या ठिकाणी नंदुरबारला मिळेल तेवढा निधी या ठिकाणी आपल्याला सुंदरमश्वरम आपल्याला मी या ठिकाणी वर्ग करणार आहे. जास्तीत जास्त चांगल्या सुविधा आमच्या आदिवासी बांधवांना, आदिवासी मुलांना या ठिकाणी मिळाल्या पाहिजे, मुलींना मिळाल्या पाहिजे, शिक्षणामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे आणि पिढी आपली या ठिकाणी संस्कारित आणि सुशिक्षित केली पाहिजे. माझी नेहमीची या ठिकाणी धारणा असते, इतर कुठली सुविधा गावात नाही झाली तरी चालेल, परंतु शैक्षणिक सुविधा या निश्चितपणे या ठिकाणी झाल्या पाहिजे. या शाळेतनं उद्याचे विद्यार्थी, उद्याचा राष्ट्र आणि देश या ठिकाणी घडणार आहे. त्यामुळे ती पिढी सुशिक्षित होणं आणि संस्कारित होणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे कंपाऊंडसह इमारतीला कोणाचाही हस्तक्षेप या ठिकाणी मध्ये नसणार आहे. त्यामुळे कंपाऊंडसह यांचं काम या ठिकाणी उत्कृष्टपणे या ठिकाणी उभं केलेलं आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की इथले शिक्षक स्टाफ आहे तो कुठल्याही प्रकारची उणीव, कमजोरी, कमतरता आपल्या शिक्षणदानामध्ये या ठिकाणी करणार नाही. चांगल्या प्रकारचं मुलांना शिक्षण देतील, उच्च दर्जाचं शिक्षण देतील. MBS उभं करणं आमचं काम आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक. ट्रस्टी या ठिकाणी पुढाकार घेतात.